आणि आता एक मोठी बातमी समोर येते। राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी विधानसभेमध्ये आज पुरवण्या मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत। यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3050 कोटींची तरतूद करण्यात आली। विधानसभेमध्ये आज पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत। यामध्ये 35788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या। यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे, तर बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3050 कोटींची तरतूद करण्यात आल्याची देखील माहिती समोर येते आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। ओम, आपण पाहतोय आता विधानसभेमध्ये पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आणि त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। बरोबर आहे। फडणवीस सरकारचं हे अधिवेशन सुरू आहे आणि यामध्ये तब्बल 35788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या ज्या आहेत त्या मांडण्यात आलेल्या आहेत। यामध्ये मुख्यत्वे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी एक महत्वाकांक्षी योजना आहे त्यासाठी 1400 कोटी रुपये, त्यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3000 कोटी, यासह पंतप्रधान मोदी आवास योजनेसाठी 1200 कोटी, मुंबई मेट्रोसाठी महत्वाचा जो प्रकल्प आहे त्यासाठी परत 1200 कोटी आणि अन्नपूर्ण योजना मुख्यमंत्र्यांची जी नावे आहेत ती 500 कोटी, अशी एकूण या महत्वाच्या मागण्यांसह जवळपास 35000 कोटींच्या तरतुदींची जी आहे ती यामध्ये तरतुदी करण्यात आल्या, पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या। त्यामुळे याला उद्या या अधिवेशनामध्ये मान्यता मिळेल आणि जे महत्वाचे प्रकल्प आहेत किंवा महत्वाच्या योजना आहेत त्या पुढे सुरू ठेवण्यासाठी या तरतुदी करण्यात आल्या। श्रीकांत, ओम, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यातल्या लाडक्या बहिणींनी आपल्याला भरभरून मतं दिली असं सत्ताधारी तिन्ही पक्षांचे नेते सांगत होते। त्याला कुठेतरी तीच योजना आता पुढे कंटिन्यू करण्यासाठी या पद्धतीची घोषणा करण्यात आली आहे। अगदी बरोबर आहे, कारण राज्य सरकारनं जी निवडणूक जिंकली त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचं अधोरेखित झालेलं आहे। मात्र मुख्यत्वे सरकारसमोर हा प्रश्न येत्या काळामध्ये निर्माण होऊ शकतो की त्यासाठी जे बजेट लागणार आहे, जी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे ती कुठून आणणार आणि जे 2100 रुपये प्रति महिना देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलंय ते कसं पूर्ण होणार आहे, या महत्वाच्या मुद्द्यांकडे आता या महत्वाच्या प्रश्नांचं महायुतीकडे उत्तर आहे का हे पाहावं लागणार आहे। कारण या योजनेच्या आधारावर भरभरून मतं महिला वर्गानं भाजप प्रणित महायुतीला दिली होती, त्यामुळे तरतूद कशी करायची आणि महिलांना 2100 रुपये प्रतिमाह कसे द्यायचे आणि ते कधीपर्यंत पोहोचतील या प्रश्नांची उत्तर आता महायुतीला द्यावी लागतात। निश्चितच धन्यवाद ओम सविस्तर माहितीसाठी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे, तर बळीराजा वीज सवलत या योजनेसाठी 3050 कोटींची तरतूद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी आणि राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी।